विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेत आणि पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुद्धा झालेली पाहायला मिळते। पदस्पर्शनाची ही रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे। मंदिरापासून जवळपास 5 किलोमीटरपर्यंत रांग पाहायला मिळते। आषाढी वारी काळामध्ये विठुरायाचं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आल्यामुळे सामान्य भाविकांना त्याचा फायदा होतोय। या संदर्भात आणखी तपशील देतात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे। आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 2 दिवसावर येऊन ठेपला असून पंढरपूरमध्ये आता आलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते। हेच मी आता सध्या गोपाळपूर येथील पत्राशेडमध्ये पदस्पर्श दर्शनाची रांग आहे, तिथं उभा आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने वॉटरप्रूफ मंडप आता या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये कोणत्याही प्रकारची घुसखोरी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत आपण पाहिलं तर आज नवमी आहे आणि नवमीला जवळपास पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतंय। पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चहा नाश्ता पाणी असेल या ठिकाणी सध्या सुविधा करण्यात आली। आपण एकंदर बघितलं जागोजागी स्वयंसेवकाच्या वतीनं स्वच्छता सुद्धा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आली आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या येणाऱ्या आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आता प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकंदरीत पाहिलं तर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद असतील यांनी आदेश काढल्यानंतर व्हीआयपी दर्शनामुळे जो पदस्पर्श दर्शनाला वेळ लागत होता तो आता कुठेतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। व्हीआयपी दर्शन सुरू असताना जवळजवळ 20 ते 25 तास दर्शनाला लागत होते, परंतु व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 10 ते 12 तासात होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आज नवमी असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते। पदस्पर्श दर्शनाची रांग ही आता जवळपास 5 किलोमीटर गेलेली आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।